आपने जो पेन रखा है आई एम कम्प्लीटली बोल्ड। सिर्फ आपके लिए पहना है। वैसे ये नाम आपका क्या? मूमल। मूमल मतलब? मूमल एक जैसलमेर की राजकुमारी थी। उसकी प्रिटी आईज, ब्यूटीफुल लिप्स एंड लंबे बाल, तो शायद मम्मी पापा को लगा कि ये सब फीचर्स मुझ में हैं। आप बहुत खूबसूरत है मैम। थैंक यू। ओह गॉड। आप किसके साथ आई हैं? सर अपने हस्बैंड के साथ जलने की बदबू आ रही है। व्हील ऑफ फॉर्चून 27 जनवरी से सोमवार से शुक्रवार रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी, हास्य आणि मनोरंजनाची युती करायला सज्ज झालेली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन। मंडळी, विनोदाचं बहुमत मिळवलेल्या सगळ्या विजयी उमेदवारांचं अर्थात हास्य महारथींचं जोरदार टाळ्यांनी स्वागत आहे। त्यांना कौतुकाचा पाठिंबा देणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत आहे। बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सईद आमडकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक। मंडळी, काही कारणावरून सेलिब्रिटींच्या ड्रायव्हर्स आपापसात आता जुंपणार आहे। चला बघूया त्याचा सेलिब्रिटींवर काय परिणाम होतोय ते। वा 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 आता काय होतं बाबा, करत राहायचं। वा सर. हा काय म्हणतोय? सर जेवण कसं आहे? अरे मस्त आहे। पनीर जबाबदार म्हणजे क्या बात आहे यार। सर ते जबाबदार नाही, लबाबदार असं आहे। मस्त आहे। सर तुम्हाला नान देऊ? मान दे, मान त्यापेक्षा। वा 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 तू ना यार बरोबर असे कॅरेक्टर हेरतो यार दादा, क्या बात आहे है ना? कसं सुचतं यार। ते तिकडे बसलेत ना दोघे, ते माझे ड्रायव्हर आहेत हं. ते हा मंदार माझा ड्रायव्हर आहे। आणि सावत्या माझा ड्रायव्हर आहे। हा तर त्यांना जे आहे ते द्या, त्यांना कळलं का? ए बिंदास का या ना, मेनू कार्ड आहे ना, मागवा का पाहिजे ते। हा एन्जॉय। सर यांना नान देऊ का मान देऊ? नान दे। अरे टॅकल करणं नाही जमत यार मला, कसलं भारी करतो यार समीरता तू। ए चलता यार। नाही नाही खरंच तू ना यार, तू ग्रेट आहे समीरता। आहे ना, खरं एवढं काय नाही नाही कोणाला serious. बोलतोय? अरे खरंच 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 तू ग्रेट आहेस। म्हणजे तुझ्याकडून फक्त ना स्किटमध्ये नाही शिकवण मिळत, तुझ्याकडून ना आयुष्याची शिकवण मिळत असते। अवतीभोवतीचं जगणं शिकवतो दादा यार तू। कसला भारी माणूस आहेस यार। नाही. आता हेच बघ ना, आता चार चौघात उठा बसायचं कसं, लोकांशी बोलायचं कसं, आपला पिअर कसा सांभाळायचा, प्रेमाने कसं वागायचं, सगळ्याच गोष्टी येत नाही यार दादा तुझ्याकडे। थँक्यू यार। म्हणजे बाकी सगळं तर सोड यार, माणूस म्हणून ग्रेट आहे। दुसरा कुठला ऍक्टर असतं ना दादा, बोलला असता आमच्या ड्रायव्हरला 100 रुपये भत्ता देतो आणि मग जात कुठेतरी ढाब्यावर बिब्यावर खा। तू तसं नाही करत। तू ज्या हॉटेलला राहतो तुझे ड्रायव्हर त्याच हॉटेलला राहतात, तू जिथे खातो तुझे ड्रायव्हर तिथेच येऊन खातात। यार क्या बात आहे यार दादा, तू एवढं काही ग्रेट आहेस। अरे नाही रे नाही बाबा. खरंच मस्करी नाही एकदम दादा, मला नाही. आहे ते आहे। एकतर तू माझ्यासाठी गुरुस्थानी आहेस, वडील बंधू आहेस तू माझा, तुला माहिती आहे। तू ग्रेट आहेस। म्हणजे जसं हे एकलव्याने कसा द्रोणाचार्यांचा पुतळा केला, तसा मी तुझा पुतळा करणार आणि आयुष्यभर आराधना करणार। अरे नको रे बाबा, चित्र काढताना अशी काढतायत, पुतळा कसा करतील यार? वा दादा वा वा क्या, हे साला हे नाही जमत यार, स्वतःवर विनोद घेणं जमत नाही। अरे नाही. मला त्रास होतो, मी सरांकडे कंप्लेंट करतो की सर काय माझ्यावरती कॉमेडी केली, मला त्रास होतो यार चप्पत। हे जमलं पाहिजे यार, हे जमलं पाहिजे। इपी एक सांगू का, आय लव्ह यू ऑल्सो नाही झालं यार. मी खरं सांगतो, तू मला खूप आवडतोस। Thank you. खरंच, मी परवा माझ्या बायकोला सांगत होतो, आम्ही गाडीने जात होतो पुण्याला। कविता ताईला? कविता ताईला मी तिला सांगितलं की अख्ख्या ग्रुपमध्ये ना हे जे नवीन लोक आहेत ना, हां. ते सगळ्यांमध्ये पीपी आहे ना, तू माझ्या जवळच आहे। I love you. हे खरं सांगतो मी। खरं आहे बाबा. बाकीचे सगळे आहेत हं, मी असं नाही म्हणत, पण ते ना यार म्हणजे भेटल्यानंतर मी पुढे गेल्यावर ना मागे असे आवाज ऐकू येतात, माहिती ती कशावरून ते बोलतायत वगैरे मला माहित नाही, की मी चुकीचा असतो बरोबर. काय त्यात चूक का मला कळत नाही काय, पण तू तसा नाही आहेस। नाही. मी खरं सांगतोय, हॅट्स ऑफ आहे, लव्ह यू। अरे दादा लव्ह यू यार। अरे खरं सांगतो मी तुला, आणि तू काय काम करतोस यार, मी तुला आता तोंडावर म्हणून सांगत नाही बीबी, खरं सांगतो, शंकर्या शितलीमध्ये काय करतोस यार, दादा यार काय शितली वठवतोस यार। शंकर्या- शंकर्या sorry. जबरदस्त वेंधळा आहे मला ना सर. मी तुझा शंकर्या बघतो ना, मला असं वाटतं नाही ए दादा ए नाही त्या शितलीला जाऊन वाजवा बी फनकने, किती खेळतंय यार तुझ्या हृदयाशी। दादा मी रडतो, मी तिथे बसलो होतो गेल्या वेळेला, मी रडलो यार. माहिती मला, पण तू असं काय रिॲक्ट करतो जसं काय तुला काय माहितच नाही, रायटर मिटिंगला अरे मी असतो रायटर्स मीटिंगला, तरी सुद्धा तू एवढं डोळ्यातून पाणी आणतोस, म्हणजे बघ ना काय ताकद असेल। ए दादा यार कमॉन अरे आय लव्ह यू अरे नाही. ए माझं नाही रे दादा, हे सगळ्यांचं क्रेडिट आहे यार माझं अरे नाही, खरंच सांगतो पीपी, तू खतरनाक आहेस। आय लव्ह यू, आय रिस्पेक्ट यू।
आय रिस्पेक्ट यू. घंट्याचा रिस्पेक्ट हा कोलतो तुझ्या साहेबाला मी तू माझ्या साहेबाला खोलतो कोलतो मी तुझ्या साहेबाला खोलतो काय बोलतो कार करून पाना फिरवतो नट बाहेर काढतो त्याचा नट टाईट करीन का नाही हा, माझं टाईट करणार ये टाईट कर चल. नट टाईट कर ना. तुझ्या साहेबाला काय बोलतो मध्ये माझ्या साहेबाला काय बोलतो नट टाईट कर रे. नट टाईट कर ना. ए, बाजूला तू नट टाईट करायचं पाहिजे ना काही. नट टाईट कर रे. काय झालं, काय? ए, तू मध्ये बोलू नको तो माझ्या साहेबाला बोलतोय नट टाईट कर. मीच साहेब आहे, मीच साहेब आहे ना. मलाच बोलतोय ना, मीच तुला सांगतोय काय झालं, काय झालं, काय 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 चाललंय काय यांनी माझ्या साहेबाला आई वरून शिवी घातली. मुद्दाम घातली हा मुद्दाम घातली का मुद्दाम घातली. तू माझ्या साहेबाच्या अवकात खबर काढलीस काढणार काढणार मी ऐकून घेऊ अगे ऐकून ऐकून घेऊ अरे एक थांब ना यार. तुम्ही काय करताय यार? तुम्ही असं नाही, तुम्ही ड्रायव्हर आहात ना, मग तुम्ही आईवरून शिव्या कशी देता आम्हाला? तुम्ही अवकात कशी काढता? नाही ना. नाही 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 साहेब याला सांगा हा मला अजून ओळखत नाही. मी ओळखत नाही आमच्या गाडीत कोयता असतो कोयता. आपल्या गाडीत कोयता आहे? आता अरे आपल्या गाडीत कोयता कधीपासून आहे? 3 महिने झाले तुला माझ्याकडे असतो ड्रायव्हर म्हणून. 3 महिन्यापासून कोयता आहे? अरे त्यांनी तुला नाही ओळखलं, मी पण नाही ओळखलंय तुला. कोयता कशाला? तसं नाही मग काय झालंय काय नीट सांगा रे यार. सांगितलं ना आई वरून त्यांनी शिवी घातली. उगाच बिगाच बोलू नको. शिविका घातलीस आईवर तू? तसं नाही हे बघा मी किती वर्ष झालं काम करतोय ते मला सांगू नकोस. नाही, नाही. शिविका घातलीस ते सांग. दादा आहे तो माझा. नाही दादा बसला गोड्यावर ए! तसं नाही सांग. शिवी देऊ नको तू शिवी देऊ नको. ए झांप्या कोयता घेऊन ये. झंप्या नाही रे मी. एक मिनिट, काय चाललंय तुझं? झंप्या आहे का मी? हा? झंप्या नको बोलू मला. आणि वर तू मला नोकरीला लावतेस का? अरे तुम्ही ड्रायव्हर आहात ना, मग तुम्ही आम्हाला आईवरून शिव्या घालता, अवकात आमची काढता तुम्ही. काय आहे यार? नाही तर काय काय झालंय काय काय सांगता? नाही तसं नाही साहेब हे बघा मी किती वर्ष झाली गाडी चालवतो तुमच्याकडे हा ते सगळं बरोबर आहे पण अरे दादाविषयी का बोलतोय? काय झालंय मला नीट सांग. तुम्ही ओळखता का नाही मला हा. मी तुम्हाला शिवी दिली का अरे मला का देशील? मी मालक आहे तुझा. मी पहिली शिवी दिली का दुसरी तरी का देशील? मालक आहे ना मी. नाही तसं नव्ह पण मी शिवी नाही म्हणजे पहिलं मी काहीच करत नाही साहेब हा. मी ओव्हरटेक तरी पहिला करतो का पण जर का कोणी कट मारला मग त्याला सुट्टी नाही मग त्याच्या नाडल्या हाणल्या मग सोडत नाही मग मी अरे माहिती आहे मस्त तुम्हाला. यार, चांगलं सगळं पटलं मला पण विषय काय आहे? तसं नाही साहेब ह्यानं अवकात नाही काढायला पाहिजे होती काढणार काढणार काय मग मला काय काढणार अवकात काढणार. ह्यो काय म्हणला काय म्हणाला? हा काय म्हणाला? ह्यो काय म्हणला काय? तुझ्या साहेबाची अवकात नाही माझ्या साहेबाच्या बाजूला बसायची बरोबर आहे मी म्हणलं ठीक आहे नाही आहे अवकात तू का बोलतोस पण बोलणार मी. सावत्या तू पण हेच बोलला नाही माझी अवकात. तू माझ्या विरुद्ध कसा बोलशील यार तू? साहेब मुद्दा तेव्हा नाही आहे मग काय आहे मुद्दा? ह्यो का बोलला काय? ह्यो का बोलला माझ्या साहेबांची अवकात नाही म्हणून मग मी ऐकून नाही घेणार मग हा. मी का बरं ऐकून मग ह्याच्या पण साहेबाच्या मी नाही ऐकून घेणार तू मग. शिवी देऊ नको रे. तू ए झांप्या जाऊ कोयत्याला जाऊ शिवी देऊ नको तू. काय कोयता लाव? तू झंप्या म्हणतोस मला? मी नोकर आहे का तुझा? कोयता आणायला मला कशाला सांगतोयस तू? शांत हो ना बाबा. तू रिलॅक्स हो. काय झालंय बाबा? एक्झॅक्टली मला कळत Please नाही. यार. ठीक आहे ना असं नाही, सॉल्ट sir. करा ना. एवढं चिडण्यासारखं काय आहे मला? काय सांग. झालंय? मी सांगतो ठीक आहे, sort करा ना. मी सांगतो थांब जरा. नाही साहेब 2 मिनिटं मी सांगतो साहेब ह्याच्या साहेबांनी तुम्हाला म्हणजे माझ्या साहेबाला मला ते माहिती आहे रे बाबा. बरोबर 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 ढाप्या म्हणाला. ढाप्या धाप्या? दुपारी ढाप्या म्हणाला. बरोबर बोललो ना मग मी सुपारी ढाप्या. हा, मग काय काय? रे सुपारी हे ढा- बघ. मी सुपारी ढा- नाही नाही जे डाप्या तर डाप्या म्हणजे मग डाप्या आहे मग. एक शांत राहा जरा. मग हे झालं. बोलला असं? डाप्या. ढाप्या बोललास मला? आहे यार नाही, दादा नाही. आपण तर जेवत होतो यार. आपण काय बोलणार? बोलणार. मी कशाला चुप ना. नाही सर मला पण वाईट वाटतं ना सर आत्या दिवशी आपण गाडीतनं जात होतो नाही का ओंकार राऊत सरांचा फोन आला होता गप राहा, शांत बस. काय झालं? नाही सर असं नाही मी माझं काय सांग ओंकार राऊत सरांचा फोन आला तर ओंकार राऊत सर काय म्हणले की पिब्या काय झालं ते गोव्याच्या सुपारीचं काय झालं हे म्हणलं अरे झालं रे फायनल झालंच होतं फक्त काय समीर दादा घुसतोय नाही दादा त्याला लय म्हणजे त्याला पैसे एकट्याला खायचे ते असं चाललं होतं बोल ए पीपी यार आयुष्यपत तसं नाही यार. काही बोलतो काय रे येडा? माझ्या मनात पण नाही यार. अरे मालूम मेरे को दादा काय वेडा काय बोलतो यार? मला वाईट वाटतंय सर शांतरा जायचं गप्पा बस तुझा वाईट तुझा. असं नाही थांब ना. तुमची सुपारी गेली म्हणजे शेवटी नुकसान मला पण हे गेलं ना माझं काम म्हणजे. वाच ना पाच थांब ना यार काही बोल. आता मी तुझं कौतुक केलं ना तिकडे. दादा आय लव्ह यू मी नाही हो, बोललो पण- यार. हे काही बोलतो उगाच. काहीच नाही बोलला. थोडं तर बोलला असणार. ह्याच्यावरून तो बोलला ना यार. तुझी शपथ अरे, यार. हळू बोल रे. सॉरी आय एम सॉरी थोडा जोरात नाही करायचं रे. सॉरी मी नाही बोललो. मी वेगळं बोललो होतो काय. अरे हे ओंकार राऊतचा फोन आला मला. आला ना? हा. मग यार दिस इज काय बोललास मग तेव्हा? तू आता याला गेला होता गोव्याला गेला होता मागच्या आठवड्यात समय मैफिलीची सुपारी. माझा प्रयोग होता. हा. हा, तेच ते अरे तिथले आयोजक जे आहेत ना त्यांनी मला फोन केला होता. त्यांना आम्ही चौघं हवं होतो म्हणजे मी ओंकार राऊत आणि प्रथमेश रमेश. तर ते लोक काय बोलले की तुम्ही करा ही सुपारी.
पण नंतर मग त्यांच्याच आयोजकांनी फोन करून मला असं आतनं कळलं, ते आयोजक असं म्हणत होते की अरे हे चौघं 10 मिनिटं येणार, हात दाखवणार आणि एवढे अव्वाच्या सव्वा पैसे घेणार, त्यापेक्षा समीर चौगुले को बुलाते, तो कसं ना 2 तासात अर्ध्या किमतीत काम करतो. असे बोलले ते? हा, ते समय मैफिलीचा शो घेतला की 2 तास मला वाटलं मी मजबूत पैसे घेतो रे. नमस्कार मंडळी, मनोरंजनाची महाथाळी घेऊन सज्ज झालेली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, आता इथे एक फॅमिली येणार आहे आपली टूर प्लॅन करण्यासाठी. चला बघूया त्यांचा गाईड त्यांना कुठे कुठे भ्रमंती घडवून आणतोय ते. चला कार्तिक, येतो. हे हॅलो, कुठे निघालास? 15 मिनिटं बाकी आहेत अजून. हा? हे? अरे ते विराज आणि मृणाल 4:30ला जातात, त्यांना काय बोलतोस? ते ऑफिसला येतात. गप रे गप. मी काय म्हणतोय, घरी जाऊन काय करणार आहेस? लग्न तर झालेलं नाही, बायको नाही, पोरं बाळही नाहीत. थांब ना इथेच, मला कंपनी दे. तू काय करतोस घरी जाऊन? गप्प बस. काहीतरी आपलं महत्वाचं काम करायला जातोय मी. माझ्या घरासमोर वधूवर सूचक मंडळ आलेलं आहे, तिकडे मी नाव नोंदवणार आहे आत्ता. तुला गरज पण आहे. गरज म्हणजे यार कार्तिक, यार लग्नच होत नाहीये यार, होतच नाहीये. मुंबई गोवा हायवे होणं आणि माझं लग्न होणं या दोघांमध्ये ना कितीतरी वर्षांपासून शर्यत सुरू आहे. मुंबई गोवा हायवे आधी होईल असं वाटतंय रे मला. मलाही तेच वाटतंय. गप्प बस, गप्प बस. मलाही तेच वाटतंय. अरे पण ते MH वधूवर सूचक मंडळातून नाव नोंदणी केलेलं ना, त्या मंडळाचं नाव काढू नकोस माझ्यासमोर. MH मंडळ अत्यंत फ्रॉड आहे. फ्रॉड म्हणजे एवढं फ्रॉड नाही रे, ते मंडळच नाहीये. 15-15 मिनिटांची लग्न आणि अफेअर होतात रे तिकडे. चला, माईक काढलं, लग्न संपलं, अफेअर संपलं, खतम. बरं एवढं नाही, लोक कसे म्हणजे पुण्याचं लग्न तुटलं, वा वा वा, पुण्याला मुलगी सोडून गेली, आनंद घेतात रे लोक याचा. लग्न मोडताना पाहताना मजा येते. गप्प बस, गप्प बस. लग्न महत्वाचं आहे रे, लग्न खूप महत्वाचं आहे. लग्न झालं पाहिजे. आम्हाला फिरायला जायचंय. अगं थांब जरा मृदू, आधी कोण आहेत ते, आधी ते तरी विचार ना. आम्हाला फिरायला. अगं थांब मृदूल, मगाशी लिफ्ट वाल्याला सुद्धा विचारलं फिरायला जायचं. थांब जरा. नमस्कार. नमस्कार. आपण या ऑफिस मधले आहात? हो हो हो. ऑफिस मधले आहात? ऑफिसमध्ये नमस्कार नमस्कार. मी श्रीनिवास घाटपांडे, सिनियर अकाउंटंट विथ AC केबिन. बरं. आणि ABC फार्मा मध्ये आहे, कांजूर सर मार्केटला सर माझं सर ऑफिस आहे. सर सर मी निघतोय. हा बरं. कार्तिक आहे, तो बघेल तुमच्याकडे. नाही, मला काहीच दाखवायचं नाहीये. मला फक्त 3-4 दिवस नाही फिरायला नाही, जायचं. बघेल म्हणजे आहो तसं नाही हो. तो सांगेल तुम्हाला काय बरं, कुठे बरं, बरं. कसं हरकत काय. नाही, हरकत नाही, हरकत नाही, हरकत नाही. कार्तिक येस बघा, येस येस, कामं करा. या सर सर बसा प्लीज. होय होय होय. धन्यवाद. या, याच्यावर नाही, इथे बसायचं ना. हे ओंकार, हेल्मेट. थँक्यू. हे तुम्ही आणलेलं आहे म्हणजे. छान. चल. 3-4 दिवस. तर हे ते सांगतात. आता हे कळत नाही, दिसत नाही का तुम्हाला? दिसतंय, हे झालं. सुंदर दिसतंय. थँक्यू. वेलकम. होय होय. पप्पा. हा हा हं. हा पप्पा. पप्पा. होय, होय, ही होय गं. पप्पा हाच ऍड्रेस दाखवताय, फक्त पहिल्या मजल्यावर आहे ऑफिस. आपण पहिल्या मजल्यावर आहे का? अगं आलो, पोहोचलो आपण आता. Meeting मीटिंग सुद्धा सुरू झाली. काय बोलताय? थांबते. ती जी चुगलची बाई असते ना, तिच्या नादाला नको लागू बाळा. कधी कधी डोकं फिरतं तिचं. आता मगाशीच बघ, कविवर्य घोडपदेव घाटपांडे असं नाव होतं. असं घेतलं काय, बोबडी वळली की नाही तिची घेताना. Take a right turn to मजा आली ना तिची. मजा आली तिची. छान आहे. हा? छान करतात ते आहे, त्यांना जमतंय वाटतं. थँक्यू. वेलकम. तुम्ही तुम्ही आहे. मुळा भाऊ मगाशी इथे भेटला मला. नाही नाही, मीच होतो तो. अच्छा, तुम्ही. तू जाणार होतास ना? गप्प बस. नाही, मी महत्वाच्या कामासाठी जाणार होतो. बरं. तर कदाचित ते महत्वाचं काम माझं इथेही होईल असं वाटतंय. अच्छा, बर 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 बर. हो, हो. हा, नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार. ओंकार राऊत, मी सगळं आता तुमचं हे करणार. काही हवंय तुम्हाला? काही कॉफी, चहा,
प्रेम हा? प्रेमाने काही कॉफी चहा बापरे खूपच प्रेमाने विचारत असाल तर म्हणजे चामा चालेल मला. माच्या असतं ते माच्या. चामा तू आहेस. असं बोलताय. मी तुला घरीच सांगितलं होतं, अर्धवट माहिती असलेले शब्द बोलायचे नाहीत. घरी सांगितलं होतं की नाही तुला मी? कसं बोलताय तुम्ही? लोक ऐकताय. लोक ऐकून देत. मी तुला घरीच सांगितलं होतं ना. मला नको अजिबात बोलू. आवडत नाहीये तुम्ही असं बोलताय ते. नको बोलू. आवाज वाढवू नका. आवाज वाढवला का मी? आवाज वाढ- आवाज वाढवला का मी? नाही पप्पा, वाढवला. हा, नाही, आवाज हे खरं नाही. म्हणजे नाही, हे मला बघ. अजिबात आवडत शांतच नाहीये. बसायचं. मम्मी पप्पा तुम्ही भांडणार असाल तर मग मी चालले हा. नाही 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 तुम्ही कुठे नाही जाताय? नाही मी निघून चालले सारखे भांडतात मला नाही आवडत. मला आवडलात ना तुम्ही तुम्ही इथे आलात सगळे, ते आवडलंय. तुम्ही बसा ना, बसा. ये, ये, बस, बस, या बस, बसा बस, बसा बस. या बसा बसा. बस गप. हा. मी तुम्हाला आता नातं जोडल्याशिवाय मी पाठवणारच नाही तुम्हाला. म्हणजे काय नातं कुठलं नातं? नातं जुळवी मनाशी मनाचे, हे काय? हे टॅगलाईन आहे आमची. ही टॅगलाईन आहे? मग हे काय मागे लिहिलंय ते? तुम्ही चला आम्ही येतो, हे असंच लिहिलंय? ते काय लिहिलंय? वाक्य आहे ते, हे वाक्य आहे ते, असंच आहे ते. बरोबर. त्याला काय अर्थच नाहीये. अर्थ नाहीये काय नाही ते शब्द आमचं हास्य जत्रेसारखं आहे हो. म्हणजे हो त्यांची कशी एक हे मेन टॅगलाईन आहे, महाराष्ट्राची हास्य जत्रा टेन्शनवरची टेन्शनवरची. मात्रा, हा, हा, ती मेन आहे. हा. नंतर बाकी सगळं ते आहे म्हणजे? ते हॅट्रिक, चौकार, हा ते बदलत राहतं. षटकार, बसूया कधीतरी, हसूया, फेस, छान आहे ते. ते बदलत राहतं. दर 15 दिवसांनी बदलतात ते. तसं आहे ते, तसं आहे. सध्या कुठलं आहे सध्या? आता कॉमन सेन्स, कॉमन रिझन. हसण्याचं कॉमन रिझन. कॉमन रिझन. कॉमन हा, रिझन. असंच काहीतरी आहे बरोबर. पण हे महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की ते तसं आहे कॉमन बरं, बरं, रिझन. बरं, बरं. आणि हे माझं नातं जुळशी नातं जुळवी मनाशी मनाचे, ते मेन वा वा टॅगलाईन बरं, छान आहे, छान आहे. तुम्ही नाव काय म्हणालात मगाशी? काहीतरी आश्लेषा, तनिष्का असं काहीतरी नाव म्हणाला. नाही म्हणालच नाही ते, काहीच नाही बोलली ती. आल्यापासून माझं लक्ष बोललीच नाहीये ती. नाव नाही सांगितलं. झालं मला नाही. वाटलं की नाव- नाही 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 तसं नाही, वेगळं वेगळं असेल काहीतरी ते. हे इथे नाहीच काही. बरोबर. हॉट आहे. हा? हॉट कॉफी आहे. हॉट हॉट कॉफी कॉफी आहे. हवी आहे का? नाही नाही मला नको हॉटे कॉफी मला. नाही नाही मला पण नको. मी लहानपणापासून फक्त बोनवुटाच पिते. बोनविटा पितात तुम्ही? दुधात घालून ते. दुधात घालून. मम्मी पप्पा म्हणतात ते प्यायलं की ना लवकर लवकर मोठी होशील. हा. आम्हाला असं वाटलं होतं पण तसं काही नाहीये. श्रीनिवास पप्पा कसं बोलतात? जाऊ दे. जाऊ नाही दे. नाही सर, नाही कसं बोलतात? असं नका बोलू. ती छानच मोठी झाली आहे. म्हणजे मोठी छान छानच मोठी झाली आहे म्हणजे? चांगले आहे हे. हा, नाही, चांगले आहे. चांगले. बरं का आम्हाला बघा मला निघायचं हा, आहे. हा. बरं का माझी अरे, मीटिंग हे पण आहे. ऐकलं. 1 तास मी काढून आलेलो आहे. मी तिकडे मी सांगितलं ना सिनियर अकाउंटंट आहे विथ AC केबिन आणि विथ वेगळा पिऊन सुद्धा आहे. टिंग केलं की पिऊन पण येतो. तर त्यामुळे मला जायचं ऑडिट आहे माझं. तर लवकर जरा करा पटकन. घाई- ते- घाई असते. नाही, नाही, आम्हाला मला घाई अजिबात. असते. हो, हो, चला, नाही चला. नाही नाही, मला फक्त सांगा तुम्हाला किती दिवस जायचं? फार नाही जाऊन येऊन 3 दिवस खूप झाले. मग छान अगदी मला हा? 3 दिवस. हो 3 दिवस. एक काम करूया ना बदलापूरला जाऊया ना तुमच्या ताईकडे. वेकेशन वगैरे टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या ऑफिस मध्ये कशाला जायचं त्याच्यासाठी? मला काय अर्थ आहे? सगळ्याची घाई. टूर्स अँड ट्रॅव्हल्स वगैरे बदलापूरला जायला कोणाला जावं लागतं? अगं तसं नाही. नाही तसं नाही. सगळ्याची घाई असते तुम्हाला. अगं, घाई- सॉरी मी सगळ्यांसमोर बोलते पण तुम्हाला म्हणून सांगते. हॅलो हा तुम्ही इथे पण बघा. हा नाही इथेच आहे मी इथेच आहे. हा त्याची पण घाई. इथे बघा इथे बघा याची तसं पण घाई नाही, आहे. हा, हो. मी खरं सांगते आमच्या बघण्याचा कार्यक्रम सुद्धा 2.5 मिनिटात संपवला या माणसाने. काय सांगता? चुकीचं बोलतेय का? अरे, नाही, खरं सांगते की नाही? होय, बरोबर आहे. ऑडिट होतं मला जावं लागलं तिकडे करणार काय मला सांगा पण बघू तुम्ही. पप्पा हा. 3 दिवस नाही हा. हे बघ. 10 दिवस. 10 दिवस नाही, तरी. 10 10 दिवस. काय 10 दिवस जायचं. करणार काय तिकडे मला? 10 दिवस आपण छान कार्टून बघायचं रूम. अरे हो. तुम्हाला कार्टून आवडतं? मला कार्टून खूप आवडतं. बोनवुटो आणि कार्टून असं दोन्ही? ए फिनियस क्या कर रहे हो? मुझे तो वहां जाना है. मुझे जल्दी से अंदर ले लो, मुझे ठंड लग रही है. बाहर बारिश हो रही है, कोई भी बाहर नहीं जाएगा. हे असं कार्टून चॅनल सुरू असताना अचानक गोगा कपूर आला की असा प्रॉब्लेम करूच ना तू. आम्ही चालला होता करते ना प्रयत्न. ना
लग्नानंतर संसार नाही तू पाळणा घर चालवणारे असं वाटतंय. जो बैठो तुम जला के राख कर दूंगा. तुझे देख के मुझे घिन आती है. तुम्ही कसलं भारी करता कार्टून, तुम्हाला पण आवडतं? मला खूप आवडतो कार्टून. आपण दोघे कार्टून कार्टून हो, मला आणि आवडेल. आपण कार्टून कार्टून करूया आणि आपण कार्टून कार्टून घरी जाऊया आणि मग कार्टून कार्टून लग्न पण करूया.